प्रणिती शिंदे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतात, भाजप कटकारस्थान करतंय. प्रणिती शिंदेंनी आरोप केला, पैसे वाटल्याचा आरोप करण्यात भाजप माहीर आहे. देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम ठरलेत असं प्रणिती शिंदे म्हणतात. फडणवीसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आम्हाला कोणी देशभक्तीचे धडे देऊ नये. आम्ही घाबरत नाही, जेलमध्ये जायला पण तयार आहोत असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. त्यांना जेव्हा भीती वाटते तेव्हा ते पुलिस, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे कर, जब जब फडणवीस डरते हैं पुलिस को आगे करते हैं, हे दिसून येते. हे कमकुवत असण्याचे चिन्ह आहेत. महिलांना कोंडून ठेवणं, महिलांवर अत्याचार करणं, हे टिपिकल आता आपल्याला बीजेपीची स्टाईल आणि पॅटर्न दिसून आलाय. त्यांची तुच्छ मानसिकता, विकृत मानसिकता दिसून येते. जेव्हा ते घाबरतात तेव्हा ते ह्या पद्धतीत करतात. आणि पण आम्ही हम झुकणे वाले नाही, आम्ही घाबरणारे नाही आहोत. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या लेकींचं रक्तातच धाडस आहे आणि हिंमत आहे. आणि तुम्हाला आज तो प्रतिसाद दिसेल. म्हणून जर दुसरी क्रांती जर घडत असेल देशात, पहिली जंतर मंतरला घडली, दुसरी क्रांती महाराष्ट्रात लेकींच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच स्टेजवरती मुलगी दिसेल का? आजचं स्टेज फक्त मुलींसाठी, आजचं स्टेज फक्त मुलींसाठी. काय घडलं होतं हे देशासाठी कळेल. सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत की पैसे देऊन आणले जात आहेत ते तसं बघा, तो नेगेटिव्ह प्रचार बीजेपी करते आणि त्याबद्दल ते माहेर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच ते करतायत. आता ते एक्सपोज एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत आपल्या देशात. जे काही 20 जुलैला घडलं जंतर मंतर मध्ये, की या जेनझीनी या देशाची लोकशाही जिवंत आहे ह्याच्यात आपला विश्वास परत त्या ठिकाणी उमटवला, दाखवला. आणि म्हणून हे बीजेपीचं कट कारस्थान आहे.